नर्सिंग स्टुडंट असो या फिर जॉब करणार असो नर्सिंग फील्डमध्ये, त्याचा असा सुजलेला चेहरा तुम्ही मॉर्निंगला नेहमी पाहिलाच असाल. इव्हनिंग ड्युटी करून घरी येतो, बॉडी पूर्ण थकलेली असते पण आराम नाही, कारण दुसऱ्या दिवशी मॉर्निंग ड्युटी असते. म्हणून ना हमेशा तयारच असावं लागतं. पण वॉर्डमध्ये जेव्हा पाऊल पडतो ना, एनर्जी ना फुल ऑन होते, कारण पेशंट समोर स्ट्रॉंग राहावं लागतं. पण आतून मेंटली किती प्रेशर असतो हे फक्त नर्सलाच समजू शकतं. अशाच वेळी जर आपली मॉर्निंग ड्युटी संपली, आता निघतो रूमकडे. रूमवरून बघतो काय धिंगाणा होता. काय नाही म्हणलं, स्वाप करावं लागेल, पण जाऊ दे. जेवण केलं, झोप घेतली, रूमला करून नंतर साफ. आपण निघू सरळ जिमकडे, कारण हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आपण नर्सेस समोरचा आपला पेशंट स्ट्रॉंग कसा होईल आपण याचा प्रयत्न करतो. त्यासाठी आपण हे आधी स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. म्हणून बघा आपण जिम सुरू केलेली होती. आज आपण फक्त शोल्डर वर्कआउट केला. वर्कआउट पूर्ण लवकर संपवला, कारण आपल्याला कुठं बाहेर जायचं होतं. पंप हे एकदम भारी आला होता शोल्डरला. बाहेर कुठं नाही, गरमी आली. गरमी आल्यामुळे कसं केसांमध्ये घाम खूप सुटतो आणि चिडचिड खूप होते. म्हणून ना याला बारीक केलं पाहिजे. म्हणून सळून पोचलो कटिंगवाल्यांकडे, कारण इनको अब बारीक करने का टाइम आया है और झट अनपट करके थोडे से कम करके हम आए रूम पे. पण रूमवरून धमाका झाला, सरळ लाईटच गेली. आता भेटतो उद्या, काय करणार. बाय.